श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. स्वामी भक्तगण, 36 आकड्याचा विचार केला तर 3 आणि 6 दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहत नाहीत. दोघेही टाईटपणाने पाठीला पाठ लावून उभी आहे. एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. त्याप्रमाणे माणसांच असतं. 36चा आकडा हा 40च्या आतला आहे. म्हणून 40च्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सखे भाऊ पक्के वैरी होतात आणि हातात हात घेता पाठीला पाठ लावतात. आता 63 आकडा पहा. या आकड्याने 60 ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झाले. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा 60 ओलांडली की नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो. 63च्या या आकड्याप्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. वयाने कोणी कितीही लहान मोठा असू दे, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामींची नित्यसेवा नियमित सर्वांनी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.